या व्हिडिओमध्ये मराठी म्हणी व त्याचे अर्थ आहेत. महत्त्वपूर्ण मराठी 10 म्हणी आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 1. हत्ती गेला नि शेपूट राहिले. ही म्हण आहे. या म्हणीचा अर्थ आपण पाहूया. हत्ती गेला नि शेपूट राहिले. मराठी भाषेमध्ये आपण म्हणीचा वापर करतो. म्हणीचा वापर केल्याने मराठी भाषेतील एक गोडवा आपल्याला पाहायला मिळतो. काम करून थोडेसे काम शिल्लक राहणे. काम करून थोडेसे काम शिल्लक राहणे. हत्ती गेला आणि शेपूट राहिले. 2. सत्तेपुढे शहाणपण. सत्तेपुढे शहाणपण नाही. सत्तेपुढे शहाणपण नाही या म्हणीचा अर्थ आपण पाहूया. ज्याच्या हाती सत्ता आहे, ज्याच्या हाती सत्ता आहे त्याच्या पुढे काहीच किंमत नसणे. ज्याच्या हाती सत्ता आहे त्याच्या पुढे काहीच किंमत नसणे म्हणजे सत्तेपुढे शहाणपण नाही. 3. म्हण आहे. शेरास सव्वा शेर. शेरास सव्वा शेर म्हणजे याचा अर्थ आहे शक्तिशाली माणसाला त्याच्यापेक्षाही अधिक शक्तिशाली माणसाला त्याच्यापेक्षाही अधिक शक्तिशाली माणूस भेटणे म्हणजे शेरास सव्वा शेर. 4. हसतील त्याचे दात दिसतील. हसतील त्याचे दात दिसतील म्हण आहे आणि म्हणीचा अर्थ आहे हसतील त्याचे दात दिसतील. टिंगल करणाऱ्याची पर्वा न करणे. 5 आहे. 5वी म्हण आहे. सगळे मुसळ केरात. सगळे मुसळ केरात म्हणजेच या म्हणीचा अर्थ आहे सगळे काम पार पाडून महत्वाची बाब राहून जाणे. सगळे काम पार पाडून महत्वाची बाब राहून जाणे म्हणजेच सगळे मुसळ केरात. 6. लेकी बोले सुने लागे. लेकी बोले सुने लागे म्हण आहे. एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे. एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे म्हणजेच लेकी बोले सुने लागे. रोज मरे त्याला कोण रडे. रोज मरे त्याला कोण रडे या म्हणीचा अर्थ आहे. मराठी म्हणीचा अर्थ आहे नेहमीच घडणाऱ्या गोष्टीला पुढे महत्व नसणे. नेहमीच घडणाऱ्या गोष्टीला पुढे महत्व नसणे. 8. आठवी म्हण. बळी तो कानपिळी. बळी तो कानपिळी म्हणजेच बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो.
बलवान माणूस इतरावर हुकूमत गाजवतो. 9. अति तेथे माती. अति तेथे माती म्हणजे अर्थ आहे याचा, कोणतीही गोष्ट जास्त केली तर ती टिकत नाही. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा टिकत नाही, म्हणजेच अति तेथे माती. रात्र थोडी सोंगे फार. रात्र थोडी सोंगे फार या म्हणीचा अर्थ आहे 10. रात्र थोडी सोंगे फार. पुष्कळ कामे असतात. पुष्कळ कामे असतात पण ती पार पाडायला वेळ न पुरणे. पुष्कळ कामे असतात पण ती पार पाडायला वेळ न पुरणे. धन्यवाद.